नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. राजकीय पक्षांचं वर्तन वाईट असून त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी समाजातील लोकांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराचं आचरण करावं असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केलं. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं आयोजित केलेल्या स्नेह मेळावा व सम्यक पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्राध्यापक अंजली आंबेडकर, डॉक्टर अभिजित वैद्य, वसंत साळवे, ॲडव्होकेट किरण कदम, डॉक्टर उज्ज्वला जाधव, मिलिंद हिरे, किरण गायकवाड, नागेश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्या बाळ, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, मधुकर सूर्यवंशी, भदंत संतबोधी, अंकल सोनवणे, डॉक्टर पी.टी. गायकवाड, ॲडव्होकेट एम.बी. वाघमारे, प्राध्यापक देवानंद खुने, राजाभाऊ चव्हाण, मिनल कांबळे, मंगेश पोळ आदींना सम्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाळ म्हणाल्या की डॉक्टर आंबेडकरांनी जे विचार दिले ते आज सत्यात उतरवले जात नाहीत. त्यांनी दिलेल्या राज्यघटनेचे योग्य पालन केले जात नाही. भारतातील स्त्री पुरुष विषमता, जाती धर्मातील विषमता नष्ट करण्याचं काम त्यांनी केले. या विषमता वाढवण्याचे काम हिंदू धर्माने आजपर्यंत केले आहे. सर्वांनीच मानवता हा धर्म पाळला पाहिजेत, किरण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. चित्रलीला निकेतन कला महाविद्यालयाच्या वतीनं चित्र साधना या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. घोले रोड येथील न्यू आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य सुनीता जाधव, आंबिल ढोक, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष उमेश गुप्ते उपस्थित होते. हे प्रदर्शन 10 ते 12 मे दरम्यान दररोज दुपारी 3 ते 5:30 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी बोलताना मुरली लाहोटी म्हणाले, लहान मुलांच्या बुद्धीचा विकास व्हावा म्हणून अशी प्रदर्शनं भरावीत. हे प्रदर्शन खूपच सुंदर आणि चांगले आहे. मला शब्दांशी खेळता येत नाही. माझं आयुष्य सगळं रंग आणि रेषेमध्ये गेलं आहे. म्हणूनच मी नेहमी कमी बोलतो, कारण माझ्यापेक्षा माझी चित्रेच जास्त बोलतात. मला असं वाटतं की चित्रकला हा चित्रकाराच्या आयुष्याचा नव्हे तर जन्माचा एक भाग आहे. आजारी माणसाला जशी औषधाची गरज असते तशी चित्रकाराला त्याच्या चित्रांची खूपच गरज असते. चित्रकलेकडे कॉम्पिटिशन म्हणून बघू नये तर त्याकडे एक कला म्हणून बघावी. चित्रकला ही कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरते, त्यावरती जास्त बहरते असंही ते यावेळी म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. एलबीटीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि महानगरपालिकेमध्ये 1 कोटींची बोहणी झाली. एलबीटी विरोधातील याचिका फेटाळली गेल्याचं वृत्त समजताच महापालिकेच्या एलबीटीच्या कार्यालयात प्रशासनही अतिशय गतिमान झाले. एलबीटी अंतर्गत पालिकेत 1,45,00,000 भरणाही झाला. खऱ्या अर्थाने एलबीटीतून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली अशी प्रतिक्रिया स्थानिक संस्था करप्रमुख सह आयुक्त विलास कानडे यांनी व्यक्त केली. एलबीटीचा भरणा करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने कंपन्यांचा सहभाग जास्त आहे. त्यात अॅम्वे इंडिया एंटरप्राइजेस, आयडिया सेल्युलर, अंबुजा सिमेंट, भारती एअरटेल, HDFC बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मित्तल नवसागर कंपनी अशांचा समावेश आहे. एलबीटीसाठी महापालिकेत 63,000 व्यावसायिकांची नोंद झाली आहे. त्यात व्हॅट धारक यादीनुसार 56,000 पालिकेनेच नोंदवून घेतले आहेत. एलबीटीला मुख्यमंत्र्यांचा ठाम पाठिंबा आणि न्यायालयाचं समर्थन यामुळे व्यावसायिकांची नोंदणी वाढेल अशी अपेक्षा प्रशासनानं व्यक्त केली आहे. एलबीटीचा भरणा करण्यासाठी दिनांक 20 मे पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडाची कारवाई सुरू केली जाईल अशी माहिती कानडे यांनी सांगितली. यापूर्वी जकात करात समाविष्ट नसलेले साबुदाणा, पुस्तके, भुसा आणि रॉक सॉल्ट हे जिन्नस एलबीटी यादीमध्ये आहे. यापैकी पुस्तकांमध्ये शालेय पुस्तके, पंचांग यांना करातून वगळण्यात आले आहे असं कानडे यांनी सांगितलं. जकातीतून ज्या वस्तूंना सवलत होती त्या सवलती यापुढेही चालू राहणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेंगदाण्याची जकात वजनावर आकारली जात होती. एलबीटी लागू झाल्याने हा कर वजनाऐवजी खरेदी किमतीवर आकारला जाणार आहे. मात्र त्याच्या दरात मोठी वाढ होऊ नये याकरता शासनाकडे महापालिकेने फेरप्रस्ताव पाठवला आहे. एलबीटी कायद्याच्या अंमलबजावणीत व्यवहार्यता राहील. जकात करात गाडीतील सर्व वस्तू तपासाव्या असे कायद्यात म्हटले होते, पण बिलांच्या आधारे जकात आकारली जात होती, जी व्यवहार्य बाजू व्यापारी वर्गाने लक्षात घ्यावी.
इन्स्पेक्टर राज येण्याची भीती बाळगू नये असं मत पालिका प्रशासनानं व्यक्त केलं. जकात नाक्यांच्या जागा अन्य खात्यांना देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. दरम्यान जकात रिफंड प्रकरणे निकालात काढण्यासही सुरुवात झाली आहे. मल्हार प्रोडक्शनच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांवर आधारित ऑडिओ बुकचं प्रकाशन करण्यात येणार आहे. हिंदुस्थानी जनता, हिंदू समाजाची दुर्दशा होऊ नये, देशाचे तुकडे पडू नये, समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट व्हावेत याकरता थोड समाजचिंतक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे ही कादंबरी मल्हार प्रोडक्शन तर्फे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आता श्राव्य स्वरूपात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह काही नामवंत कलाकारांचा आवाज या ध्वनीपटाला लाभला आहे. मल्हार प्रोडक्शनचे महेश लिमये आणि हिंदू महासभेच्या हिमानीताई सावरकर यांनी ही माहिती दिली. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिनांक 13 मे रोजी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते या ऑडिओ बुकचे प्रकाशन होणार आहे. हिमानी सावरकर म्हणाल्या, अखंड हिंदुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून समस्त हिंदूच्या ऐक्यासाठी आपले अवघे आयुष्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वेचले. ध्वनीपटाच्या माध्यमातून पुस्तकातील विचार, प्रत्येक प्रसंग आणि तो काळ रसिकांच्या मनपटलावर उभा राहणार आहे. यासाठी उदय सबनीस, अन्वय बेंद्रे, प्रसन्न केतकर, चंद्रशेखर कुलकर्णी, योगेश सोमन, दीपक रेगे, सूरज सातव यांचा आवाज देण्यात आला आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दहशतवाद सोडून जगातील सर्व समस्या या मातृदृष्टिकोनातून सोडवता येऊ शकतील असं मत ज्येष्ठ गणितज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर यांनी व्यक्त केलं. जागतिक मातृदिनानिमित्त विश्वमाता फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विश्वमाता पुरस्कार व आदर्श माता गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आसिफाबादचे उपजिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, डॉक्टर संजय चाकणे, शिवाजी ढमडेरे, फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी घाडगे व्यासपीठावर तर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर सभागृहात उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय विश्वमाता पुरस्कार सत्यभामा टिळेकर यांना तर 75 जणांना आदर्श माता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगला नारळीकर म्हणाल्या, मुलांच्या संगोपनात मातृवृत्ती आणि मातृदृष्टी महत्वाची ठरते. केवळ आईच अशी दृष्टी ठेवून आपल्याच मुलांचे जीवन घडवते असे नाही, तर कोणीही ही दृष्टी ठेवून हा प्रयत्न करू शकतो. कवयित्री हेमा लेले यांची एकाच दिवशी 15 पुस्तकं प्रकाशित होणार आहेत. पालक, बालक, शिक्षक या तिघांनीही एकत्र बसून वाचावीत अशी ही जीवन मूल्यांची ओळख करून देणारी पुस्तकं व्यास क्रिएशन ठाणे यांच्यातर्फे प्रकाशित होणार असून मुलांचा लाडका चिंटू शुभंकर अत्रे याच्या चिमुकल्या हातांनी सायंकाळी 5:30 वाजता अक्षरधारा बुक गॅलरी प्रांगण, बाजीराव रोड येथे 12 मे रोजी बालकुमार शब्द महोत्सवात प्रकाशन समारंभ करण्यात येणार असून त्यानंतर अरे संस्कार संस्कार हा कविता, गाणी, कथाकथन यांनी भरगच्च असलेला कार्यक्रम हेमा लेले, अंजली कुलकर्णी आणि नीरजा आपटे या सादर करतील. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग. BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. शिक्षणाचा दर्जा सुधारून प्राथमिक शिक्षण चळवळ अधिक बळकट करण्यासाठी मोठ्या शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं.
भारतीय विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, विजयमाला कदम, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम, इंद्रजित मोहिते, रयत शिक्षण संस्थेचे ॲडव्होकेट रावसाहेब कदम आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्यातील शैक्षणिक चळवळीचा विचार केल्यास तेव्हा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा ढासळल्याचं दिसून येते. प्राथमिक शिक्षणाचा पाया कच्चा राहिला तर सामाजिक इमारत अडचणीत येईल. मराठवाड्यासह अनेक भागात स्थिती चिंताजनक आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचे आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. कर्तृत्व संपन्न पिढी तयार करण्याचं काम शिक्षण संस्थांनी केल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल. सुशील कुमार शिंदे म्हणाले, पतंगराव कदम हे स्वतः एक खुले विद्यापीठ आहेत. मनात येईल ते बोलून जातात, मात्र कोणाबद्दल मनात द्वेष ठेवत नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिक्षणाचे व्यापारीकरण झाल्यानं दर्जा घसरला आहे. डॉक्टर कदम म्हणाले, सुरुवातीच्या काळात खूप गरिबी पाहिली आहे, मात्र आलेल्या संकटांनी डगमगून न जाता लढत राहिलो. त्यामुळे आज संस्था उभी राहिली. हे माझ्या एकट्याचं यश नसून यात अनेक लहान मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे. डॉक्टर पतंगराव कदम यांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण झाली असून सर्व काही मिळाल्याचं सांगितलं. आम आदमी पक्षाच्या वतीनं शहर विकास आराखड्याच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. नीलम तोरणे, अनिल तोरणे, विकास पाटील, शशिकांत किनीकर यांच्या उपस्थितीत शनिवारवाडा येथे ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी सध्याचे शहर विकास आराखड्याचा पूर्णपणे निश्चित करण्यात आला. 1987च्या आधी जो आराखडा होता त्यात काहीच बदल करण्यात आला नाही. तसंच टाउन प्लॅनिंग ऑफिसरने जो आराखडा तयार केला तो 2007 ते 2013 या 6 वर्षातील असून त्यामध्ये काहीच फेरबदल करण्यात आलेला नाही. परंतु सर्वसाधारण सभेत त्या सूचनांमध्ये बदल झाला. त्यात जो बदल करण्यात आला तो योग्य नाही. शहरातील रिकाम्या जागांचा वापर IT पार्क आणि अम्युजमेंट पार्कसाठी वापरली जाते. त्याचा फायदा बिल्डरला होतो, सामान्य लोकांना होत नाही. शहराचा नवीन विकास आराखडा बनवताना महापालिकेनं सामान्य लोकांच्या हिताचा विचार केला नाही. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी ही सह्यांची मोहीम राबवली जात असल्याचं आम आदमी पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.